The newspaper reported the 1410 order. That wasn't clear, and it said ORS can be used, but they have given a clarification today, and we are on it. ह्या आहेत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर शिवरंजनी संतोष, ज्यांना खूप काळापासून एक गोष्ट अस्वस्थ करत होती. बाजारात अशी अनेक पेय उत्पादनं आहेत ज्यांच्या नावामध्ये ORS असा शब्द सर्रासपणे वापरला जातोय. ORS काय तर पाणी, साखर आणि मीठ यांचं ठराविक प्रमाण एकत्र करून तयार केलेलं जाणारं मिश्रण. जेव्हा शरीरातील पाण्याचं संतुलन बिघडतं अशा वेळी ORS प्यायल्याने शरीर हायड्रेट होतं. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ORS पाण्याला शरीरामध्ये टिकवून ठेवण्याचं काम करतं. पण प्रत्यक्षात बाजारामध्ये अशी अनेक पेय उत्पादनं आहेत जी WHO मान्य ORS प्रमाणे नाहीत. म्हणजेच त्यामध्ये संपूर्ण सुरक्षित आणि आवश्यक प्रमाणामध्ये पाणी, मीठ, साखर किंवा इलेक्ट्रोलाइट्स हे नसतात. या बालरोग तज्ज्ञ डॉक्टर शिवरंजनी संतोष यांनी गेली 8 वर्ष हे सगळे मुद्दे सरकार आणि FSSAI कडे मांडले. त्या लोकांमध्ये जागरूकता निर्माण करत होत्या. बातम्या, सोशल मीडिया, डॉक्टर्स, पालकांबरोबर सतत संवाद साधत होत्या. या नावाच्या गोंधळाने लोकांवर वाईट परिणाम होऊ शकतो असं सतत सांगत होत्या. अखेर 14 ऑक्टोबर 2025 रोजी FSSAI ने एक कठोर आणि निर्णायक पाऊल उचललं. त्यांच्या निर्देशात म्हटलंय की WHO ने मान्यता दिलेल्या उत्पादनांनाच ORS नावाने मार्केटमध्ये विक्री करता येणार आहे. म्हणजे इतर सर्वांनी लगेचच ORS शब्द वापरणं बंद करावं. जुन्या आदेशांमध्ये दिलेली परवानगी ही रद्द करण्यात आली. नियम मोडल्यास फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ॲक्ट 2006च्या अंतर्गत ते उत्पादन मिसब्रँडेड म्हणजेच अयोग्य लेबल केलेले मानलं जाऊ शकतं आणि त्याचबरोबर त्यांना आर्थिक दंड देखील होऊ शकतो. जेव्हा डॉक्टर शिवरंजनी यांनी हा निर्णय ऐकला तेव्हा त्या भावूक होऊन रडायलाच लागल्या. कारण गेली 8 वर्ष त्या ह्या सगळ्यांविरोधात झटत होत्या. आरोग्य आणि सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय का महत्त्वाचा आहे? तर अनेक उत्पादनं स्वतःला ORS म्हणवतात, पण त्यांचं मीठ साखरेचं प्रमाण हे WHO मान्य सूत्रांनुसार नसतं. काहींमध्ये स्वीटनर किंवा अतिरिक्त फ्लेवर्स असतात. मग अशा उत्पादनांचा वापर निर्जलीकरण म्हणजेच डिहायड्रेशन किंवा डायरिया यांच्या उपचारासाठी केल्यास ते निष्फळ ठरू शकतं किंवा कधी-कधी ते धोकादायक देखील ठरू शकतं. दुसरं म्हणजे ग्राहकांचा गोंधळ होतोय. सामान्य ग्राहक, विशेषतः पालक, जे काही लेबल असतात त्यावरील सूक्ष्म सूचना वाचतच नाहीत किंवा त्यांचा अर्थ त्यांना कळत नाही. त्यामुळे ते फ्लेवर्ड रिहायड्रेशन ड्रिंकला देखील खऱ्या वैद्यकीय ORS सारखं समजतात आणि त्यांच्या मुलांना देतात. हे धोकादायक ठरू शकतं. तिसरं म्हणजे लहान मुलांना डिहायड्रेशनचा धोका सर्वाधिक जास्त आहे. फक्त वैज्ञानिकदृष्ट्या मान्यताप्राप्त म्हणजेच WHO अप्रूव्ड ORS वापरल्यास अतिसारामुळे होणारे मृत्यू आणि गुंतागुंत ही कमी होऊ शकते. विशेषतः ग्रामीण भागामध्ये आणि संसाधन अभावी भागांमध्ये हे जास्त उपयोगाचं आहे. या नवीन निर्देशामुळे उत्पादकांना अधिक कठोर नियमांचं पालन करावं लागणार आहे. ORS नाव वापरायचं असल्यास WHO मान्य सूत्र असणं बंधनकारक आहे. अनेक कंपन्यांना आता आपली उत्पादनं पुन्हा तयार करावी लागतील किंवा त्यांचं नाव बदलावं लागेल. पण या सगळ्या प्रकरणावर काही प्रश्न उपस्थित होत आहेत. निर्देश जारी झाला आहे, पण तो प्रत्यक्षामध्ये सर्व राज्यांमध्ये लहान उत्पादकांकडे किंवा आयातदारांकडे योग्य रीतीने लागू होईल का? FSSAI त्यावर प्रभावीपणे देखरेख ठेवू शकणार आहे का? दुसरं म्हणजे आधीच बाजारात असलेल्या ORS उत्पादनांचं काय? त्यांना विक्री थांबवण्यासाठी किती वेळ दिला जाणार आहे? कंपन्यांना सुधारणा करण्यासाठी काही अवधी, काही काळ दिला जाईल का? तिसरं महत्त्वाचं म्हणजे नियम बदलले असले तरी लोकांना याची माहिती असणं गरजेचं आहे. पालक आणि ग्राहकांना खरं ORS किंवा बनावट इमिटेशन्स हे ओळखता आले पाहिजेत. या सगळ्या घटनेपासून आपण काय शिकायला हवं ते पाहूयात. पॅकेटवरील नावावर विसंबून राहायचं नाही. ORS लिहिलंय म्हणून ते खरंच ORS असेल असं अजिबात नाहीये. दुसरं म्हणजे लेबल वाचा. उत्पादनावर ॲज पर WHO फॉर्म्युला किंवा WHO अप्रूव्ड ORS असं स्पष्ट लिहिलेलं पाहिजे. तिसरं म्हणजे आकर्षक जाहिराती, फळांचे फोटो, गोड चव या गोष्टीपासून लांब राहा. चौथं म्हणजे अतिसार, उलटी किंवा निर्जलीकरणाच्या वेळी कोणतं ORS वापरायचं हे डॉक्टरांनाच विचारा. एकूणच काय,
तर आवाज उठवला की बदल होतो इतकं नक्की. डॉक्टर शिवरंजनी सारख्या एका डॉक्टरने प्रामाणिकपणे लढा दिला आणि अख्ख्या देशाचा नियम बदललाय. आपल्याला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच अधिक भन्नाट आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत.